नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. रामकृष्ण परमहंस नेहमी आपल्या शिष्यांना एक उपदेश करत आणि तो हा की शिवा भावे जीवसेवा करावी. स्वामी विवेकानंदांनी आपल्या या गुरुचा दिलेला उपदेश नेहमी मानला आणि आयुष्यभर कर्मसेवा केली. खरं तर निस्वार्थी वृत्तीने जी केली जाते त्यालाच सेवा म्हणावं. निसर्ग सुद्धा सेवा करत असतो. परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थम इदम शरीरम. अर्थात परोपकारासाठी काही जण आपलं अख्खं आयुष्य देखील समर्पित करतात. अशाच एका व्यक्तीचा परिचय आजच्या भागातून आपल्याला होणार आहे. तत्पूर्वी जाणून घेऊया आजचा विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे सेवा परमो धर्म. अर्थात ही सेवा नक्की कोणाची कोणासाठी आहे ह्याचा आपल्याला आजच्या भागातून उलगडा करून देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सिस्टर सुजाता पीटर तुस्कानो. नमस्कार सिस्टर. नमस्कार चैताली. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. आणि खरंच ही सेवा कोणासाठी आहे काय आहे हे सगळं तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय. तेव्हा सर्वांना आधी मी सिस्टरची ओळख करून देते. सुजाता पीटर तुस्कानो राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित. ज्ञान, अनुभव, कौशल्य, कार्यनिष्ठा जपत गेली 37 वर्ष परिचारिका या क्षेत्रात त्या सेवेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मळ उपकेंद्र भुईगाव, जिल्हा पारगल, तालुका वसई येथे त्या सध्या काम करत आहेत. परिचारिका क्षेत्रातील समर्पित सेवेसाठी राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. ANM डिप्लोमा, BA सायकोलॉजी, MA मराठी, MA रूरल डेव्हलपमेंट असे त्यांचे शिक्षण पूर्ण झालेले असून सध्या PhDचे शिक्षण सुद्धा सुरू आहे. त्याचबरोबर गोवर, रोटाव्हायरस साथ असेल, कुष्ठरोग निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, क्षयरोग मुक्ती, कुपोषण अशा असंख्य गोष्टीत अहर्निश सेवेसाठी त्यांना वेळोवेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विमलाबाई आपटे, कमलाताई हॉस्पेट पुरस्कार, त्याचबरोबर राष्ट्रपती फुले महिला दिन, महिला सेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सुद्धा त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांच्याकडूनही त्यांच्यावर कौतुकाची थाप देण्यात आली आहे. सेवा परमो धर्म या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नक्की सेवा म्हणजे काय आणि कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. तर सर्वात आधी पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि सिस्टर, इथून सुरुवात करायची की इतका मोठा पुरस्कार आणि खरंच आपला परिचय वाचल्यानंतर आम्हाला याची जाणीव होते की आपलं काम कोणत्या पद्धतीने गेलेलं असेल आणि ते किती व्यापक असेल. तर सर्वात आधी आपल्याला विचारायचं आहे की या कामाची जी सुरुवात आहे ती नेमकी कशी झाली, कुठे झाली, तर हा प्रसंग काय आहे? सर्वात प्रथम मी सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन करते. आणि होय चैताली, माझी प्रथम नेमणूक जानेवारी 1987ला प्राथमिक आरोग्य केंद्र भाईंदर ह्या ठिकाणी झाली. आणि त्या ठिकाणी माझी नेमणूक एका उपकेंद्रासाठी झाली. ते उपकेंद्र होतं घोडबंदर. आणि नक्की मला आज तो दिवस ह्या ठिकाणी आठवत आहे आणि मला ह्या ठिकाणी आपल्याशी शेअर करता येईल की ज्या वेळेला मला ती नेमणूक मिळाली त्यावेळेला मी भाईंदर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हजर होण्यासाठी गेले. आणि हजर होण्यासाठी गेले आणि डॉक्टरांच्या कॅबिनजवळ मी उभी राहिली. तर जवळजवळ 10 मिनिटं मी बाहेर उभी होती. डॉक्टर आतमध्ये आमच्या एका परिचारिकेबरोबर काही महत्त्वाचं बोलणं सुरू होतं. तर बऱ्याच वेळाने त्यांनी मला बघितलं आणि म्हणाले की या काय काम आहे. तर मी माझ्या हातातला कागद त्यांना दिला आणि त्यांना म्हटलं मला हजर व्हायचं आहे घोडबंदर उपकेंद्रासाठी. तर मी त्यावेळेला अवघ्या 19 वर्षाचीच होती आणि एक स्कर्ट आणि टॉप होता छानपैकी घातलेला. तर त्यांनी ती वेशभूषा बघितली आणि का कोण जाणे त्यांच्या मनात असं आलं की ही खरंच मुलगी काम करणारी आहे का, करेल का. आणि त्यांनी त्या दृष्टीने मला विचारलं की काय बॉयफ्रेंड वगैरे आहे का. तर मी त्यांना बोलली सर माझं 1 महिन्यापूर्वी एंगेजमेंट झालेलं आहे आणि आत्ताच पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे. तर त्यांनी सहजतेने म्हणाले वा छान एरिया आहे घोडबंदर, चेना, वर्सोवा, तर तुम्ही तिकडे रमाल आणि फिरायला मस्त जागा आहे. आणि त्यावेळेला मी शांतच होते कारण ते अधिकारी होते, ते बोलत होते आणि मला बोलले की जा
पुढे आपली तिथे धर्मशाळा आहे तर तिथे जाऊन तुम्ही बसा. तर मी तशीच मागे फिरले आणि धर्मशाळेत बसले. मी 10 वाजता गेले होते, जवळजवळ 1:30-2 वाजला. तर त्या दवाखान्यात जे कर्मचारी होते त्यांची जी कामं होती ती सुरू होती आणि मग मला 1:45-2 वाजता जवळजवळ एक शिपाई आला आणि मला म्हणाला की मॅडम तुमच्या हातातला कागद आहे तो क्लार्ककडे द्यायचा आहे, तो द्या. म्हणजे माझा तो हजर रिपोर्ट त्यांना हवा होता आणि तो दिला. त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की साहेबांची गाडी आता बाहेर पडते आहे तर तुम्हाला गाडीत बसायला सांगितलंय. आणि मी अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडीत जीपमध्ये जाऊन मागे बसले आणि मला वाटते त्यावेळेचा जो पालघर जिल्हा आता आहे तो ठाणे जिल्हा आमचा. तर त्या ठाणे जिल्ह्यात ठाणे हे मुख्यालय आणि बहुधा ते वैद्यकीय अधिकारी त्या मुख्यालयाला जात असावेत. तर त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं घे गाडी आणि यांच्या उपकेंद्रात उतरव. तर पहिलं मला असं वाटलेलं, एक कल्पना होती की मी जिथे हजर होईन तिथे दवाखाना असेल, सिरिंजेस असतील, पेशंटची वर्दळ असेल किंवा डिलिव्हरी मला करायची आहे, ड्रेसिंग करायचंय. तर ह्या कल्पनेत मी होते. आणि मग मी जेव्हा बसले ती गाडी पुढे जात जात जात, कारण तो 87चा काळ होता, त्यावेळेला काही डांबरीकरण नव्हतं, ते धूळ मातीचे रस्ते आणि त्या रस्त्यावरून ती गाडी सुसाट पळत होती. आणि मलाही काही कल्पना नव्हती की ही गाडी निश्चित कुठे जाणार आहे, मला कुठे ठेवणार आहेत आणि कुठे थांबणार आहे. तर गाडी बऱ्याच पुढे गेल्यानंतर जवळजवळ अर्ध्या पाऊण तासांनी एक डेस्टिनेशन आलं आणि तिथे डोंगर मला दिसत होते, चढण होती आणि तो एरिया होता वरसावा. आता वरसावा आणि तिथून खाली रेतीबंदर घोडबंदरला जायचा एक शॉर्टकट आहे. जवळजवळ 20 फूट खाली एक झरा आहे आणि त्या झराजवळ ती गाडी तिथे थांबली आणि त्यांनी मला सांगितलं सिस्टर उतरा आणि इथून तुम्ही असे खाली चालत चालत जा. आणि सरळ चालत गेलात की तिकडे डोंगरावर एक शांताबाई काशीद आहे, बाई म्हणून आहे एक ती, आणि ती तुम्हाला सांगेल की काय तुमचं कार्यक्षेत्र आहे आणि काय तुमचं एरिया आहे. ही माझ्या कामाची पहिली सुरुवात. मी तिथून उतरले आणि त्या झऱ्याजवळून खाली उतरून चालू लागले. पण आता जसं हगंदारी मुक्त आहे गाव, त्यावेळेला शौचाला लोक रस्त्यावर बसायची आणि तो रस्ता पूर्ण तिथे रेतीबंदर असल्यामुळे त्या गाड्यांच्या जाण्या येण्याने पूर्ण शौचामय होता. आणि त्या रस्त्यावरून मी चालू लागले. भरपूर चालल्यानंतर 6 ते 7 किलोमीटर मी गेले. सगळ्यांना विचारत होते की शांताबाई कुठे राहते. त्यांनी मला सांगितलं ती तिथे डोंगरावर राहते. आणि शेवटी त्या डोंगराच्या पायथ्याशी मी आले, ते बंदर होतं समोर. आणि तिथे आल्यानंतर तिला शोधायला पुन्हा मी त्या डोंगरावर चढू लागले. अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या प्लास्टिक वगैरे बांधलेल्या अशा झोपड्या होत्या. मला वाटते ते लेबर लोक जे रेती खोदकाम करायला यायचे, तर त्या ज्या सगळ्या मजुरांची ती घरं होती. कोणाची पाठीमागची बाजू होती, कोणाची मोरी होती, कोणी ओरडत होतं, कोणी दारू पिऊन पडलं होतं. आणि मला तिला शोधायला ते एकदम टोकाला जायला लागलं. आणि मी विचारलं शांताबाई, तर म्हणाले हा 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 हाव की मी इथे या, कोण बोलतंय. मग मी गेल्याबरोबर तिने मला बोलल्या या कोण आहे बाई. तर मी म्हटलं मी सिस्टर आहे, मी हजर व्हायला आली आहे आज इकडे आणि मला एरिया बघायचा आहे, तर या की बसा की. आणि तिने त्या मायेने मला मस्तपैकी गोनपाट टाकलं आणि मला म्हणाली बसा. तीच तिची बेडरूम, तीच तिची खोली, तीच तिचं किचन, सगळं तेच होतं. आणि तिने मस्त ती तव्यावर भाकऱ्या भाजत होती आणि मलाही भूक लागली होती. मी घरून निघालेली 7-7:30ला आणि आता 3 वाजत आलेले. आणि तिच्या त्या भाकरीचा खमंग वास सुटला होता आणि माझ्याकडे तर डबा नव्हता. ती शांताबाई इतकी प्रेमळ, ती बोलता बोलता मला म्हणत होती तुम्ही सिस्टर होय, तुम्ही नव्याने आले होय. इकडे एक तवाबी एक सिस्टर होती, तिचं नाव होतं सरफरे सिस्टर, फार लई छान काम करायची. आणि ना काय झालं, तिला कॅन्सर झाला आणि ती मरून गेली बघा. मला एक एक गोष्ट तिची ती भाकरी थापता थापता संवेदना अशा वाढत होत्या की नक्की काय म्हणजे मी कशासाठी आले आहे आणि मला आता कुठे काम करायचं आहे. आणि ह्या लोकांच्यात ही भाषा, ही सगळी वस्ती मला अवगत करायची आहे, हे मला काही गोष्टी मला आकलन होत होत्या. मग तिने मला बोलली की मी पण खाते, तुम्ही पण खा भाकरी. आणि माझ्या पुढे तिने ॲल्युमिनियमच्या प्लेटमध्ये एक भाकरी ठेवली. मला वाटलं लोणचं भाजी काहीतरी मिळेल. तिने मला चक्क ती मेथीची जुडी माती भरली अशी समोर ठेवली. अर्धी तिने वाटून घेतली आणि अर्धे मला म्हणते घ्या की टचकन असं तोडून भाकरीत कालवून, लय चांगलं लागतं. आणि ती खायला लागली. मी हे कधी परिस्थिती पाहिली नव्हती, अशा प्रकारचं खाद्य कधी मी पाहिलं नव्हतं. मला ते एक वेगळा अनुभव होता. मी विचार करत होती ही न धुतलेली, ह्याला माती आहे, ही मी कशी खाणार. परंतु भूक काही आवरत नव्हती आणि मी देखील तिच्याबरोबर. ती म्हणाली ताजी आहे, लय चांगली लागते. मी ही टचकन तोडली आणि त्या भाकरीत गुंडाळली आणि खाल्ली.
त्या दिवशी मला ती भाकरी इतकी गोड लागली, कारण भूकही लागली होती आणि मी एका परिस्थितीत विलीन झाले होते. मला असं वाटत होतं की मला ही एक जोडीदारीण भेटली आहे आणि हीच मला माझ्या ह्या कामात नक्की मला मार्गदर्शन करेल. आणि मला वाटतं ते वय होतं फक्त 19 आणि 20 वर्ष आणि अति दुर्गम भाग असा प्रदेश तुम्ही म्हणालात की आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे, हेच मुळात तुम्हाला त्यावेळेला उमगलं आणि त्याच्या पुढचा हा सगळा तुमचा प्रवास होणार होता. तर खरंच म्हणजे हे फार विलक्षण आहे आणि या सेवेमध्ये तुम्ही काम करत होतात. तर मग असे काही प्रसंग आले का की ज्या वेळेला लोकांचं मनोबल वाढवायची खूप गरज होती आणि ते सगळं दृश्य बघून तुम्हालाही असं वाटत होतं की बापरे आता काय करावं? तर असे कुठले प्रसंग डोळ्यासमोर आहेत? हो, नक्की सांगता येईल. मी शांताबाईला घेऊन एक एक पाडे, म्हणजे त्यावेळेला घोडबंदर, रेतीबंदर, वरसावा, चेना आणि काजूपाडा आणि ते गावं होती आणि त्यांचे मध्ये पाडे होते. बेलकरीपाडा, पाटीलपाडा, काजूपाडा, वरसाव्याचा एक वरचा पाडा. तर ह्या पाड्यांचा मी सगळा अभ्यास करत होते, तिला घेऊन सर्वे करत होती, ओळख घेत होती. त्यावेळेला मला असं दिसत होतं की ही लोक जी आहेत ही आरोग्य सेवेपासून वंचित होती आणि त्यांना एक दवाखान्याची गाडी दिसली किंवा व्यक्ती दिसली तर ते जंगलात पळत जायचे. आणि येऊरचा जो डोंगर आहे पाठीमागून ते संपूर्ण जंगल त्या ठिकाणी आणि त्याच्यावर त्या झोपड्या वसलेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी विशेष म्हणजे त्यावेळेला खरूज हा घरोघरी पसरलेला आजार होता, संसर्गजन्य आजार. त्यावेळेला अंधश्रद्धेचं इतकं त्यावेळेला लोण होतं त्या ठिकाणी की त्या ठिकाणी औषधोपचारापेक्षा ते भोंदू, भगत आणि वैदूंचं जास्त त्या ठिकाणी प्रभाव होता आणि ते उपचारापेक्षा त्यांना बोलवून ते त्याच्यावर अंगारे धुपारे करत होते. नंतर पोलिओ न घेतलेली अशी मला मुलं दिसली की जे डोंगरावर गुडघ्यावर रेंगाळतात, अशी चालताना त्यांना दोन्ही पाय त्यांचे चांगले नाहीयेत तर ते सरपटतायत. तर त्यावेळेला मला कळलं की आपल्याला किती खोलात जाऊन काम करायचं आहे, ह्या लोकांशी जवळीक करायची आहे, ह्या लोकांशी संवाद करायचा आहे. मग मी त्या लोकांशी माझ्या कलेने मी त्यांच्याशी मैत्री करत गेली. तिथल्या महिला आहेत, प्रॉमिनंट लीडर आहेत, पोलीस पाटील आहेत, सरपंच आहेत, इव्हन त्या भक्ताबरोबर एकदा तर त्याला खरूज आहे म्हणून त्याने मला सांगितलं आणि ती जी आमची ओळख झाली तर निर्मूलनात मला अंधश्रद्धेच्या त्याचा एक फार मोठा भाग मिळाला. आणि मनोबल वाढवण्यासाठी जी तुम्ही म्हणताय तर तो एक घटना मला सांगता येईल की बेलकरीपाड्यात ज्या वेळेला मी लसीकरणाला गेले होते त्यावेळेला बाजूच्या केसरीपाड्यातनं आरोळ्या आल्या आणि त्या आरोळ्या आल्या त्या कसल्या आल्या दुपारच्या 4च्या सुमारास. तर एका वाघाने एका 2.5 वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन गेला होता आणि त्या महिला इतक्या जोरजोरात आक्रोश करत होत्या. आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो, स्पॉटवर पाहिलं तर ती महिला अगदी रडत होती, विवळत होती. ते कुटुंब फार उद्ध्वस्त झालं होतं की आमचं एकुलतं एक बाळ, पहिलं बाळ वाघाने नेलंय. आणि त्यावेळेला मी त्यांना मनोबल देत होती की ते बाळ असेल, आपण शोधू. आणि त्यावेळेला आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करणं खूप गरजेचं होतं आणि त्यावेळेला फॉरेस्ट अधिकारी होते, त्यांच्याशी संपर्क करणं आणि मी माझ्या परीने सगळ्यांना ताबडतोब कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी ती सगळी यंत्रणा उभी केली आणि ती रात्र आम्ही तिथे काढली. त्या लोकांच्या घरात चूल लागली नव्हती. तो पाड्यावरचा एक बिन दुधाचा चहा बनला होता आणि त्या चहावर ती रात्र काढली. त्या पूर्ण कुटुंबाला मी धीर देत होती की बाळ मिळेल. सकाळी दुपारी आम्ही 11-12 वाजले त्या बाळाची आम्ही वाट बघत होतो, परंतु संशोधनात ते बाळ काही मिळालं नव्हतं. परंतु अनेक लोकांना मनोबल दिलं. काही किशोरी होत्या, काही स्तनदा होत्या, काही आजारी, दुर्धर आजारी लोक होते. पण हा किस्सा मी विसरू शकली नाही कारण ते माझं लसीकरणाचं बाळ होतं. त्याला मी अजीवनसत्वाचा डोस देणार होती आणि ते बाळ माझं अचानक उचलून वाघाने नेलं होतं आणि ती एक घटना माझ्यासाठी खूप क्लेशदायक होती. नाही, नक्कीच आम्हाला प्रसंग ऐकताना सुद्धा अंगावर काटा आला कारण खरंच पहिलं मूल आणि तेही वाघाने उचलून नेलंय म्हटल्यानंतर त्या आईची काय अवस्था झाली असेल याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. आपल्याला शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम, निपाणीहून वाणिज्य वैशाली बोलतोय मी. बोला सर. ज्यावेळी मॅडमने डॉक्टरी की म्हणजे मेडिकल तुमच्या हॉस्पिटलमध्ये सेवा करण्याची संधी घेतली आणि पहिल्यांदा सेवा करते वेळी त्यावेळी म्हणजे पेशंटचं ऑपरेशनचं म्हणा किंवा अपघाताचं वगैरे असं रक्त म्हणा ही दृश्य बघून त्यावेळी त्यांची मानसिकता कशा प्रकारे होतं आणि त्यांनी कसं सावरलं आणि तसं दुसऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे सावरण्याची गरज आहे तुम्ही काय सांगाल असा माझा प्रश्न आहे. नक्कीच मला वाटतं खूप चांगला प्रश्न आपण विचारलात. हा प्रश्न माझ्याही मनात होता कारण असे बरेचसे प्रसंग आपल्या आयुष्यात आले असतील, अपघाताचा म्हणा किंवा कुठला आणखीन या
कदाचित यापेक्षाही भयावह प्रसंग असेल, मग त्यावेळेला तुम्ही तिथे काम करताना कार्य तर करायचं आहे आणि समोर परिस्थिती सुद्धा गंभीर आहे. बरोबर. मग अशा ह्याच्यात आपण नक्की कशा पद्धतीने समतोल साधलात, कामाचा सुद्धा आणि त्याच वेळेला धीर देण्याचा सुद्धा, तर काय सांगाल याविषयी? सर, अगदी बरोबर आपण प्रश्न विचारला. कारण एखाद्या आपल्याला सेवा करताना असा काही आकस्मिक प्रसंग येतो की ॲक्सिडेंटची घटना आहे किंवा एखादा मृत झालेला समोर आपल्या समोर हार्ट अटॅक आहे की जी व्यक्ती आहे, किंवा एखादा रक्तस्रावी आहे आणि त्याला आपल्याला सेवा करायची आहे, असे अनेक प्रसंग आले. तर त्याच्यामध्ये एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन सर, की जो चेना नदी आहे आणि त्यामध्ये जेव्हा बस पडली, तो एक प्रसंग मी सविस्तर पुढे सांगतच आहे तुम्हाला. आणि एक जो बॉम्बस्फोट ही घटना घडली. पण अशा वेळेला एक सेविका म्हणून, म्हणजे बऱ्याचदा आपल्या हातात जरी काही नसलं तरी एक जी लोक आहेत किंवा जो अपघातात जो बळी पडलेला आहे त्याची जी बाकी लोक आहेत त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना धीर देणं, आणि आपल्याला माहिती आहे की ह्याला उपाय आहे, म्हणजे प्रॉब्लेम आहेत पण सोल्युशन आहे, तर आपण ते सोल्युशन काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करतो. मग त्यावेळेला त्या ठिकाणी केलेला प्रायमरी प्रथमोपचार असो किंवा मग तुम्हाला प्रतिबंधात्मक उपचार केलेला असो, पण अशा वेळेला ते मनोधैर्य एक परिचारिका म्हणून तिला ठेवावं लागतं. त्या ठिकाणी तो कुणीतरी आपला नातेवाईक आहे, आपला जवळचा आहे आणि तो आपला आहे त्या करुणेने त्याला बघावं लागतं. म्हणजे तो एक पेशंट नसून तो माझा एक रक्ताचा नातेवाईक आहे आणि मला त्याला बरं करायचं आहे आणि माझी सेवा त्याला कशी चांगल्यात चांगली देता येईल हा प्रयत्न जेव्हा करतो, त्यावेळेला आपल्याला ती भीती आणि ते जे आपल्या मनात भय असतं ते राहत नाही सर. आणि मग तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हा जो तुम्ही आत्ता उल्लेख केलात अपघाताचा प्रसंग होता आणि त्याचबरोबर बॉम्बच्या ब्लास्टचा पण प्रसंग होता, मग त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं, एखादी घटना सांगाल? नक्कीच चैताली, मला तो प्रसंग सांगायला आवडेल. कारण जेव्हा आम्ही प्रायमरी हेल्थ सेंटरच्या उपकेंद्रात कामं करतो, पण बऱ्याच वेळेला आम्हाला हॉस्पिटलला पण ड्युट्या असायच्या आणि त्यावेळेला मी डे ड्युटीला होते. आणि ज्यावेळेला हा अचानक बॉम्बस्फोट झाला त्यावेळेला पहिलं म्हणजे सगळे मोबाईल वगैरे सगळ्या यंत्रणा बंद झाल्या आणि काही वेळातच आम्हाला कळालं की अशा अशा ठिकाणी ट्रेनमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेत. आणि काही म्हणजे मीरा रोड आणि भाईंदरमध्ये असल्यामुळे एक तासाभरामध्ये ते सर्व म्हणजे अक्षरशः कोळसाच दिसत होता, ते मृतदेह होते. आणि ते घेऊन एका प्लास्टिकमध्ये रॅप करून आमच्याकडे ज्यावेळेला आणले त्यावेळेला संध्याकाळ होत आलेली आणि त्यांचे नातेवाईक, ज्या लोकांना माहिती होतं की अमुक एक ट्रेन माझा भाऊ, माझे वडील, माझी मुलगी पकडते, तर ते लोक एका भीतीने ते आमच्याकडे धावत आले होते. आणि ते जे आले होते तर त्यांना म्हणजे त्यावेळेला आमचं जे ठाणा आहे, ठाणा कलेक्टर आहे, प्रांत आहे, तर ती सगळी लोक येऊन पंचनामे करत होते. वैद्यकीय अधिकारी ते सुद्धा पंचनाम्यात गुंतलेले होते. परंतु ते जी लोक होते त्यांना मी पहिल्यांदा भेटत होते आणि त्यांना मी सांत्वन करत होते. कोणाची मुलगी आली नव्हती घरी, कोणाचा मुलगा आला नव्हता, कोणाचे वडील आले नव्हते. परंतु आता ह्यांना ओळखायचं तर कसं ओळखायचं? मग मी त्यांना विचारत होती की कोणत्या रंगाचे कपडे घातले होते, कोणत्या म्हणजे शर्ट कोणता होता, पॅन्ट कोणती होती, अंडरवेअर कोणती होती, बेल्ट कोणता होता, पेन होतं का किंवा टिफिन होता का त्यांच्याकडे, त्याने शूज चामडी होते का, स्पोर्ट्स शूज होते का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या की खिशात चावी होती का, गाडीची चावी आहे का, अशा गोष्टीवरून आयडेंटिफाय करत होतो आम्ही. आणि कोणाचा हात होता, कोणाचे पाय होते आणि ह्यावरून त्यांना आम्ही धीर देत होतो की निदान म्हणजे त्यांना काय असतं की आमची व्यक्ती ह्या जगात नाही, पण त्याचं काहीतरी अवशेष आम्हाला पाहायला, एक भावना त्याच्याबरोबर होत्या आणि त्यांच्या भावनेशी आम्ही सुद्धा एकजीव झालो होतो आणि त्या संवेदना आम्ही पण घेत होतो. आणि मी अशा लोकांना त्यांच्या ओळखीसाठी मी त्यांना मदत करत होती. इतकंच नव्हे तर ती लोक जेवण खावण सगळं सोडून आले होते आणि ती रात्र पूर्ण आम्हाला त्या ओळख परेडमध्ये गेली होती. आम्ही संपूर्ण दवाखान्यात आमचं एक छावणी झाली होती. ती लोक, नातेवाईक, डॉक्टर आणि सगळे आम्ही. तर अशा वेळेला त्यांना आम्ही धीर देत होतो, पाणी देत मला वाटतं. होतो. आणि हे मनोबल राखणं फार जिकिरीचं काम आहे, कारण त्यावेळेला पेशंट कसा रिॲक्ट होईल, समोरचे नातेवाईक कसे रिॲक्ट होईल आपल्याला माहिती नसतं. आपला हा प्रवास आम्हाला असाच जाणून घ्यायचा आहे, आपल्याशी गप्पा मारायच्या आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सेवा परमो धर्म या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आज सुजाता तुस्कानो मॅडम. सिस्टर, तुम्ही खूप छान बोलताय. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आधी आपण घेऊया. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार विनयाताई, प्रश्न विचारा. मला विचारायचं आहे मॅडम की परिचारिका होण्यासाठी शिक्षणाची कोणती पदवी असणं गरजेचं आहे? बर, नक्की आपलं याचं उत्तर देतील, तर त्यांचं आपण आधी उत्तर देऊया मला वाटतं. नक्की. परबताई, आपलं स्वागत आहे. परिचारिकेसाठी 12वी पास आणि सायन्स हा विषय घेऊन जर आलात तर पुढे त्यामध्ये अनेक संधी आहेत की तुम्हाला पुढे BSc नर्स होता येतं आणि पुढे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिस्टर ट्युटर आहे, त्यामध्ये अजून निरनिराळ्या त्या विभागातले म्हणजे पेडियाट्रिक नर्स किंवा त्यामध्ये सुद्धा अनेक संधी आहेत. पण पूर्णतः जर तुम्ही विचार केला तर 12वी मध्ये सायन्स विषय जर घेतला तर खूप सुंदरच तुम्हाला पुढे त्याच्यामध्ये परिचारीमध्ये करिअर करता येतं. नक्कीच. मला वाटतं आणि यातले कोणते कोणते गुण लागणार आहेत हे आपल्या आपल्या कार्यातून आम्हाला कळत जातीलच. मगाशी आपण आम्हाला एक घटना सांगितलीत जी खरोखर क्लेशदायक होतीच, की बॉम्ब ब्लास्ट झालाय आणि मग ते नातेवाईक येतात किंवा त्या प्रसंगी कसं वागायचं. तर असाच तुम्ही मगाशी एक उल्लेख केला होता बोलता बोलता, आणि तो होता बस अपघाताचा प्रसंग. तर तो प्रसंग काय होता, काय सांगाल? कसं असतं चैताली, म्हणजे जेव्हा आपण सेवा करत असतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला एक वेगळी कधीतरी घटना घडून जाते की जी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्याला आठवणीत राहते. आणि ती घटना जेव्हा घडते त्यावेळेला तुम्हाला त्या वेळेला सामोरं जायचं असतं. अशी एक घटना घडली की चेना ही रिव्हर आहे आणि त्या रिव्हरवरून बस एक जात होती, पूर्ण पब्लिक भरलेली बोरिवली बस होती आणि ती त्या चेना नदीमध्ये काही घटना घडल्यामुळे ती पडली. आणि ती ज्या वेळेला पडली त्यावेळेला त्या नदीत पाणी पण होतं आणि काही दगड बाजूचे होते, त्यामुळे एवढी मोठी दुर्घटना झाली की काही बरीच लोक त्या ठिकाणी मृत पावली. पण त्या ठिकाणी जी जखमी होते तर त्यांना सगळ्यात पहिलं एका आमच्या अधिकाऱ्यांनी, ती गाडी तिथून जात होती ठाण्याला आणि त्यांनी ते पाहिलं आणि त्याच अवस्थेत रस्ता मोकळा करून ते 8 पेशंट जे आहेत तर ते गाडीत भरून आमचा शासकीय रुग्णालय म्हणून त्यांनी तिथे आणले आणि तिथे ठेवले. आणि त्यावेळेला माझे पण वैद्यकीय अधिकारी त्यावेळेला कोर्ट कॉलला होते. तर त्यावेळेला आणल्यानंतर तिथे मला त्यांना न्याय देणं गरजेचं होतं, कारण ते एक एक जखमी बाहेर काढत होते आणि त्या कॉरिडॉरमध्ये ठेवत होते. आता मीही त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर नव्हते, पण ती परिस्थिती बघितल्यानंतर माझीही धावाधाव सुरू झाली की पेशंट आणतायत, कोणाचा पाय तुटलेला आहे, कोणाचा हाड तुटलेला आहे आणि कोणाचा रक्तस्राव होतो आहे. प्रथमोपचार हे मला माहिती होतं, परंतु ह्या एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात रक्तस्रावी लोकांचा प्रथमोपचार करणं माझ्या समोर एक आव्हान होतं. मग मी त्यावेळेला माझ्या स्टोर रूम मध्ये गेले आणि खोके होते, गोळ्यांचे औषधांचे रिकामे असे खोके होते, त्याच्या पण मी स्प्लिंट करता वापर करायला त्या घेतल्या. आणि बँडेज होते, ते फटाफट शिपायाला म्हटलं हे कापत जा, मी ॲटलिस्ट रक्तस्राव थांबवते. आणि दाबबिंदूवर दाब देऊन तिथे बांधण्याचा प्रयत्न करत होती. आणि एक माणूस होता, तर त्याला मी पाय त्याचा चिरला होता, हाड बाहेर आलं होतं, ते मध्ये घालून तो बांधत होते मी. पण त्यावेळेला त्याने मला सांगितलं, ताई पहिलं माझं नका करू, ती कोपऱ्यात माझी मुलगी आहे, तिला तुम्ही बघा. तर मी त्या साईडला गेले, बघितलं पलीकडे तर 3.5 वर्षाची एक मुलगी होती, ती त्यांची मुलगी होती आणि ती सुद्धा त्यांच्याबरोबर प्रवासात होती. आणि तिचं त्या अपघातामध्ये डोळ्याचं बुबुळ आहे ते बाहेर आलं होतं आणि हा जो डोळ्याचा पलीकडचा भाग आहे हे असं खपली निघाली होती. आणि आता मी तिथे गेली, तिथे जाऊन बघते तर हे म्हणजे मी कधी न पाहिलेलं आणि माझ्याच्याने काहीच होणार नाही असं होतं. परंतु मला एवढं दिसत होतं की जो डोळा तिचा बाहेर आलेला आहे तर तो डोळा तो पूर्ववत बसवण्याचा मी हलक्याचा प्रयत्न करत होते. आणि मग मी काय केलं, त्या ठिकाणी गॉज आणि कॉटन मध्ये घालून तो बुबुळात त्याला बसवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर अगदी इथे माझ्या हातात सुचरिंग ट्रे होता, तर एक ह्या ठिकाणी आणि अशी ह्या 3 अँगलला 3 असे स्टिच दिले प्रायमरी, की जेणेकरून तो बसला जाईल. आणि त्यांना पुढे घेऊन मला जायचंच होतं. मग मी तिचा डोळा पहिला बांधून ठेवला. पण मला एक आश्चर्य वाटते की त्या 3.5 वर्षाच्या मुलीला, तिला जणू काही समजत होतं की ही माय माझी मदत करत आहे, माझं काहीतरी भयानक झालेलं आहे आणि ती करत आहे. ती जराही रडत नव्हती.
म्हणजे त्यांना आम्ही टीटीची इंजेक्शन नंतर दिली, परंतु प्रथमोपचार पहिला करत होतो. तर ती मुलगी मला बिलकुल रडली नाही किंवा तिने हातपाय पण हलवले नाही. तर ही घटना माझ्यासाठी खूप मोठी होती की तिने मला किती कोऑपरेट केलं. आणि नंतर पुन्हा हे सगळे रुग्ण आम्ही त्यांना प्रथमोपचार करून गाडीत घालून मग मी रात्रभर भगवती हॉस्पिटलला त्यांना घेऊन तिथे होते. आणि त्यावेळेला त्यांचे एकेकांचे नाव, पत्ते आणि त्यांच्या नातेवाईकांना फोन करणं, त्यांना कळवणं, कारण पहिला फोन हा भीतीचा येतो तेव्हा तेही घाबरतात आणि जिवंत आहे की मेलाय हेही त्यांना माहिती नसतं. तर ती कामं करत मग त्यावेळेला मी सुद्धा स्तनदा माता होती, मला पण दूध येत होतं, माझी मुलं वाट बघत होती घरी. पण माझ्यासाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची होती आणि त्या लोकांसाठी मला तिथे थांबणं गरजेचं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मी निघून मग घरी आले होते. तर तो प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. नक्कीच हा प्रसंग आपल्यासाठी तर अविस्मरणीय आहेच आणि मला वाटतं प्रपंच सांभाळता सांभाळता हे काम करणं आपल्या खरोखर कामाला आमचा सलाम आहे. हे प्रसंग ऐकूनच आम्हाला खरंच असं वाटतं. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. आपल्याला दादा उबाळे प्रश्न विचारतायत जामखेडहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा. माझा प्रश्न असा आहे की हॉस्पिटलमध्ये परिचारकांनी पेशंटच्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्याशी वर्तन केलं पाहिजे, त्याबद्दल सांगा. नक्कीच नक्कीच मला वाटतं आपल्याला दादा, मॅडम अगदी बरोबर बोललात. हा प्रश्न आहे ना, तोच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मी एक परिचारिका आहे, मी एक सेविका आहे, माझं पद किती मोठं आहे हे महत्वाचं नसून माझं जे पद आहे त्याला मी कसा न्याय देते, त्या येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मी कसं त्याचं स्वागत करते आहे, त्याला त्याच्या उपचारापेक्षा माझ्या मनोबलाची मी त्याला जे सांत्वन करीन ते खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यापेक्षा मोठं औषध नाही. तर जो रुग्ण येतो त्याला माझ्याकडे काय नाही ह्यापेक्षा माझ्याकडे काय आहे त्याला मी मार्ग दाखवू शकते. एखादी निदानात्मक तपासणी कुठे आहे ते मी त्याला सांगू शकते. अजून जर आपण त्याच्या जवळ गेलो तर तो त्याचे खरे जे त्याचे प्रश्न आहेत आणि त्याला जे मानसिक आजार सतवत आहेत तर ते देखील तो शेअर करतो. मग ते कितीही जिव्हाळ्याचे प्रश्न का असेना तर तो पहिला त्या परिसेविकेशी बोलतो. आणि मला ते अनुभव आलेले आहेत. त्यांचे अगदी कठीणात कठीण सगळे जे प्रसंग आहेत ते सगळे त्यांनी मला शेअर केलेले आहेत. एक आनंद त्यांना मी चेहऱ्यावर देऊ शकते. प्रत्येक रुग्णाईत किंवा दुःखी माणूस जो दवाखान्यात येतो त्यांना जर त्यांच्या चेहऱ्यावर मी स्माइल देण्याचा प्रयत्न केला तो माझा कुणीतरी आहे. आणि तो प्रत्येक वेळेला माझ्या प्रायोरिटीत पण येतो की मी जेव्हा जेवते, मी जेव्हा कामावरून निघाले किंवा मला कोणाचा फोन आलेला आहे किंवा मी मैत्रिणीशी गप्पा मारते, आता माझी ड्युटीची वेळ संपलेली आहे, अशा वेळेत देखील तो येतो. आणि त्या वेळेला त्याला न्याय देणं हे खूप गरजेचं असतं दादा. खरं आहे मला वाटतं. आणि तुम्ही म्हणालात तसं की मगाचा एक प्रसंग सांगताना तुम्ही म्हणालात की ती जी मुलगी होती ती हल्ली नाही किंवा तिने काही कुठली वेगवेगळी प्रतिक्रिया दिली नाही. तर तुमच्या बाबतीत असे काही प्रसंग झालेत का की पेशंटचं आणि तुमचं नातं तर नक्कीच जिव्हाळ्याचं आहे पण त्या पलीकडे काही मुलांनीही आपल्याला माता मानलंय तर असं आम्हाला कळलेलं आहे. तर या बाबतीत काय सांगाल आपण? चैताली, खूप खूप काही गोष्टी आहेत आणि खूप अनुभव आहेत. पण काही महत्त्वाचे गोष्टी मी तुला सांगते. एक कसं असतं की शासकीय सेवेमध्ये जेव्हा सेवक म्हणून काम करतो तेव्हा एक चौकट असते. त्या चौकटीमध्ये आपल्याला एक टार्गेट असतं किंवा स्वयंनिर्धारित कार्यप्रणाली असते आणि आपल्याला आपलं काम 100% करायचं असतं. परंतु माझ्या बाबतीत ते कधीच तसं राहिलं नाही. म्हणजे मी जिथे जिथे जायची तिथे तिथे मला ते रुग्णच दिसायचे. मग तो कुष्ठरोगाचा डाग असो किंवा तो खंगलेला क्षयरोगी असो किंवा एखाद्या व्याधीने ग्रस्त असा तो आजारी व्यक्ती असो. तर असं करताना मला एक लक्षात आलं की काही मुलं जी जन्माला येतात तर ती काही वेळेला व्यंग घेऊन येतात. म्हणजे टाळू आहे, ती चिकटलेली आहे, ओठ फाटलेला आहे. तर अशी मुलं पण आहेत की ज्यांचं सौंदर्य त्यांच्या जो त्यांना अस्वाभाविकता आहे त्यामुळे तो दिसून येतोय. आणि मग असं एक घटना घडली की एका पाड्यावर एक दुसरी मुलगी जन्माला आली आणि मला त्या पाड्यावरून फोन आला की हॉस्पिटलमधून तिला अनन्याला घरी आणलेलं आहे. परंतु अनन्या घरचे सगळे म्हणतात की ती राक्षसीन आहे, राक्षसी गर्भ आहे, तर ती मुलगी त्यांना नको आहे आणि ते टाकणार आहेत. तर मी तातडीने त्या ठिकाणी पोहोचले आणि मी बघितलं की तसं काही झालेलं नव्हतं. ती जन्मल्याबरोबर तिचा ओठ आहे तो फाटका होता आणि टाळू चिकटलेली होती, ज्याला क्लेप पॅलेट म्हणतो, असं ते बाळ होतं. आणि त्यावेळेला त्या पालकांना मी समजून सांगितलं
की ही विद्रुपता फक्त ह्या अवयवाच्या चुकीच्या ठिकाणी जोडली गेल्यामुळे झालेली आहे. आणि मग त्यांना मी धीर दिला आणि धीरच नाही दिला तर त्यांना मी मला माहिती होतं, कारण मी बघत होते आरोग्य पत्रिकेत, पेपरात वगैरे, की अशा अनेक संस्था आहेत की ज्या कार्य करतात. स्माईल फाउंडेशन आहे आणि त्यावेळेला अंधेरीला ब्रह्मकुमारी म्हणून एक संस्था होती आणि त्या संस्थेत डॉक्टर शहा होते त्यावेळेला आणि त्यांना मी ऐकलं होतं. तर मी डायरेक्ट त्यांना फोन केला की असं असं बाळ आहे. तर ते मला म्हणाले त्याला एक पिक्चर फोटो काढा आणि मला घेऊन या. आणि मी ते बॉम्बेला घेऊन गेली आणि त्यांना मी दाखवलं. तर ते म्हणाले हिचा आपण चेहरा तर पूर्ववत करू शकतो आणि ही परत सुंदर मुलगी होऊ शकते. मग तिला मी ते घेऊन गेली आणि तुम्हाला वाटायला सोपं वाटत असेल, परंतु एखाद्या त्या ट्राईबमधून खेड्यापाड्यातनं त्या कोपऱ्यातनं त्या मुलीला नेणं, तिच्या आईवडिलांना समजावणं आणि त्यांची रोजची रोजीरोटी आपल्याला बघावी लागते आणि हे सगळं करून त्यांची विनवणी करून नेणं खूप कठीण असतं. कारण ह्या मुलीवर उपचार करणारे जवळजवळ 15 डॉक्टरांची टीम असते. फिजिशियन असतात, पेडियाट्रिशियन असतात, ऑर्थोडेंटिस्ट असतात, सगळ्या प्रकारचे, आणि त्यांना प्रत्येक वेळेला त्यांचे फॉलोअप असतात. मग असं करता करता आम्ही जवळजवळ वर्षभर ती ट्रीटमेंट चालली आणि त्यांनी पण मला एक आई म्हणून चांगलं मला त्यांनी त्यावेळेला प्रोत्साहन दिलं की आम्ही येतो म्हणून. आणि ती मुलगी आता 12 वर्षाची आहे आणि जेव्हा मी पाड्यावर जाते त्यावेळेला ती मला म्हणते आई, आणि आई करून धावत येते, मला चहा बिस्किट भरवते आणि तिची आजी म्हणते तुझी आई आली बघ. आणि निव्वळ माझ्या ते कार्यक्षेत्रातलं नाही तर एक दिवशी मी आगाशीचा पुरापाडा म्हणून एरिया आहे जो माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे, तिथे मी जात होती आणि माझं एक आहे की ज्या घरामध्ये लहान बाळ आहे ते बाळ वंचित तर नाहीये ना, त्याला डोस दिले आहेत की नाही, ह्या हेतूने मी त्या ग्राउंडमध्ये अशा छोट्या छोट्या झोपड्या थाटल्या होत्या. तर मी तिकडे बघितलं की एका बाळाची चड्डी आणि छोटी दुटली आहे. तर मी आतमध्ये गेली आणि मी विचारलं की बाई इकडे लहान बाळ आहे का? तर ती म्हणते होय आहे. तर म्हटलं किती महिन्याचं आहे? तर ती म्हणते 9 महिन्याचं. तर मी म्हटलं कुठे आहे? तर ते झोपलंय. म्हटलं डोस दिले का? तर नाही. तर म्हटलं का? तर नाही दिले म्हणे. तर म्हटलं अगं एक तरी डोस दिला असेल. नाही, दवाखान्यात झालं तेव्हा एक दिला होता पण नंतर नाही दिला. तर म्हटलं का नाही दिला? तर नाही. तर म्हटलं मला बाळ बघायचंय. मी त्या झोळीमध्ये जाऊन अंधारात ते बाळ बघितलं. तर बाळ ते तसंच बाळ होतं की योगायोगाने मला परमेश्वराने तिथे नेलं की त्याचंही क्लेप पॅलेटचं होतं आणि ते पण ते म्हणतात की हे बाळ असं राक्षसावानी झालंय. ती लोक मसवडची होती, मोहिनी बोंडरे नाव आहे तिचं. तर म्हणे ते बाळ आता आम्हाला काही उपयोगाचं नाहीये त्यामुळे आम्ही घरातनं बाहेरच काढत नाहीयेत आणि नवरा त्यामुळे दारू पितोय, तो बघा कोपऱ्यात बसलाय. मग त्या बाईला पुन्हा मी समजावलं कारण ते माती कामगार होते आणि तिला मी तिथे समजावून पुन्हा मी तीच वारी अंधेरीची केली आणि जवळजवळ तब्बल 1 वर्ष आम्ही तिथे फॉलोअप दिले. आज ती मुलगी सुद्धा जवळजवळ 12-13 वर्षाची आहे आणि ती देखील मला आई म्हणते आहे. अशीच एक अलका म्हणून माझ्या दवाखान्याच्या पाठीमागच्या झोपडपट्टीत राहणारी जवळजवळ 18 वर्षाची मुलगी, तिला पण कानाला अशी एक्स्ट्रा ग्रोथ होती आणि त्यामुळे लोक तिच्यावर वाईट नजरेने बघायचे की हे काय असं लाल लाल लटकतं आहे म्हणून. आणि तिच्याशी काही मुलंही बोलायची नाही आणि समाजात सुद्धा एक वेगळी तिची इमेज तयार झालेली. मग मी त्या अलकाला म्हटलं अगं तुझ्या बाबांना सांग आपण एक दिवशी दवाखान्यात जाऊ. मग त्या मुलीला सुद्धा मी तिथेच घेऊन गेले आणि तिची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर आज अलकेचं लग्न झालं. अलका तिच्या संसारात एकदम सुखी आहे, तिला एक बाळ आहे. पण जेव्हा जेव्हा अलका येते ती त्यावेळेला पहिली त्या दवाखान्याच्या रस्त्याने जायच्या अगोदर ती मला भेटते, माझ्या पायाला स्पर्श करते आणि मला व्यंगेत घेते आणि मला म्हणते माझी आई. तर हे सगळं जे आहे हे प्रेम फक्त एक आरोग्य सेविका म्हणूनच मला घेता आलं कारण मला त्यांच्या चुली जवळ जाण्याचा योग परमेश्वराने दिला. नाही, नक्कीच मला वाटतं आणि हे कार्य आपलं फक्त आपण म्हणता त्या पद्धतीने परिचारिका सेवेपुरतं मर्यादित नाही आहे, याचा व्यापकपणा खरंच अति जास्त आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं की त्यावेळेला तुम्हाला समुपदेशन सुद्धा करायला लागलं, फक्त परिचारिका म्हणून तुम्ही कर्तव्य कधी केलं नाहीत. तर खरंच हे आपलं कार्य खूपच अति जास्त प्रमाणात आम्हाला सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरणार आहे. आपल्याशी अशीच चर्चा आणि गप्पा आम्हाला पुढेही सुरू ठेवायच्या आहेत, पण इथे वेळ झाली. मला ह्या सगळ्या गप्पा मारत असताना अजून एका गोष्टीची मगाशी तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे उल्लेख करावासा वाटतो की बरेचसे विषय असे आहेत की ज्याबाबत आपल्याकडे खुलेपणाने बोललं नाही जात. जसं तुम्ही आम्हाला उदाहरणं दिलीत की ही मुलगी किंवा या गोष्टी राक्षसी प्रवृत्तीच्या आहेत त्या आम्हाला नकोत अशा पद्धतीचा विचार करणार. तर असे असंख्य विषय आहेत. आपण मासिक पाळीच्या संदर्भातलं शिक्षकांचं प्रशिक्षण घेतलं होतं, तर ती गोष्ट काय होती त्याबद्दल? चैताली, जर बघायला गेलं ना
तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपण म्हणतो एकीकडे अर्भक मृत्यू कमी करायचा आहे, माता मृत्यू कमी करायचा आहे, पण जर ह्या सगळ्या गोष्टीला पाहायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा लक्ष गट म्हणजे किशोरी. किशोरी ज्या वेळेला ती वयात येते, परंतु माझ्या संपूर्ण सेवेमध्ये मी प्रत्येक वेळेला त्या किशोरीला पाहिलं, जवळून पाहिलं, तिच्या संवेदना मी पाहिल्या की ज्या वेळेला त्या मुलीला पहिली पाळी येते त्यावेळेलाच तिला कळतं की तिच्या शरीरात मातृत्वासाठी असा काही अवयव आहे, तोपर्यंत तिला माहिती नसतं. मग ती शहरातली असो किंवा ग्रामीण भागातली, कारण शहरातल्या समस्या वेगळ्या आहेत आणि ग्रामीण भागातले देखील, पण त्या मुलीला पहिलं शोधणं गरजेचं आहे, कारण तो महत्त्वाचा लक्ष गट आहे. म्हणून मी प्रायोरिटीने अनेक शाळा कॉलेजामध्ये माझं समुपदेशन चालू होतं. परंतु ज्यावेळेला कोविड होता त्यावेळेला सर्व शिक्षक घरी होते आणि सर्व शिक्षक ज्यावेळेला घरी होते त्यावेळेला मग माझ्याकडे एक व्यासपीठ होतं की त्यांना ट्रेन केलं पाहिजे. आणि मग काय केलं, एक सॅक्रेड म्हणून संस्था आहे औरंगाबादची आणि रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे आणि आमचा शिक्षण विभाग पालघर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक शाळा म्हणजे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, मोखाडा, जव्हार आणि संपूर्ण शाळांना आम्ही प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आणि तब्बल 1 महिना हे प्रशिक्षण चाललं, संपूर्ण 1 दिवसाचं प्रशिक्षण. आणि त्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत मला वाटते ठाणा पालघरच्या 2000 शाळातल्या शिक्षकांपर्यंत मी पोहोचलेली आहे. आणि त्यात काय झालं की नुसतं मासिक पाळी म्हणजे काय हे नसून ते पूर्ण स्ट्रक्चर त्यांना मी दाखवलं, तो व्हिडिओ मी त्यांना दाखवला, ते मी काढून दाखवलं की मासिक पाळी येण्याची प्रक्रिया कशी असते, गर्भाशय कुठे असतं, फॅलोपियन ट्यूब कुठे असतात, मग तुम्हाला ती पाळी येते कशी, मग ती किती दिवस असते, मग ती आल्यानंतर त्यामध्ये काय बदल होतात, त्या मुलीमध्ये काय बदल होतात, त्या मुलांमध्ये काय बदल होतात, त्यानंतर मग त्या मुलीला आव्हानं कोणती आहेत, म्हणजे तिच्या शालेय अध्ययन जे आहे ते कुठे परिणामकारक ठरतं, म्हणजे त्या मुली शाळा गळती होते, मग त्याबद्दल त्या शिक्षकांना सांगितलं गेलं. त्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं कराल, त्या पाळीचं व्यवस्थापन तुम्ही कसं कराल आणि जी शोषकं आहेत ती कोणती वापरली जावीत आणि ती वापरताना होणारे धोके काय आहेत आणि त्यानंतर निरनिराळ्या टॅबूज आहेत, अंधश्रद्धा आहेत की आजही मुलींना बाहेर बसवलं जातं, शाळेत पाठवलं जात नाही, तुळशीला पाणी घालायचं नाही, लोणची खराब होतात, या सगळ्या गोष्टी पूर्ण दिवसभरात, कारण शिक्षक हा 1 तास कुठे बसणार नाही, परंतु माझ्या प्रशिक्षणातले सगळे शिक्षक मला आवर्जून सांगतात मॅडम अजून 1 दिवस घेतलं तरी आम्ही बसू. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळजवळ अनेक अशी वेबिनार मी घेतली, काही कॉलेज आहेत, मुलींची कॉलेज आहेत, त्यांची वेबिनार घेतली, त्यावर मासिक पाळी आणि प्रश्न आणि उत्तर अशा प्रकारचे आम्ही सेमिनार घेतली आणि प्रत्येक पाड्यापाड्यावर म्हणजे जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा त्या किशोरींना घेऊन त्यांचे प्रश्न, आज त्यांना मासिक पाळीच्या अनेक समस्या आहेत, त्यांच्याकडे विनामूल्य पॅड नाही आहेत, एका बाईच्या 3 मुली आहेत आणि ती विधवा बाई आहे, ती म्हणते की माझ्या 4 जणांना 46 रुपयाचं जे पाकिटचं जे बंच आहे तर मला तुम्ही म्हणता एका दिवसभरात 4 पॅकेटं वापरा, मग मला परवडणार कसं, 2000 रुपये मी धुनी भांडी करते. तर हा फार मोठा चिंतनाचा प्रश्न आहे. खरं मला वाटतं आणि हे म्हणजे चिंतनाचे खरंच विषय आहेत, पण आपण त्या क्षेत्रातलं जे काम केलं आहे ते खरंच सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे आणि असेच अजूनही विषय या बाबतीतले आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे सेवा परमोधर्म आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सिस्टर सुजाता तुस्कानो. सिस्टर, मला असं विचारायचं आहे की आपला सगळाच प्रवास खरोखर अंगावर काटा आणणार आहे, पण ह्याही बाबतीत अजून एक मनात प्रश्न आहे की हे सगळं कार्य करत असताना कर्करोगासारख्या रोगाशी आपण अतिशय धडाडीने आणि निकराने लढा दिलात, ही झुंज दिलीत मला वाटतं, तर याविषयी काय सांगाल? चैताली, खरोखर जेव्हा सेवा करत असतो आणि आपण जेव्हा काम करतो किंवा आयुष्यात आपण जेव्हा पुढे पुढे जात असतो त्यावेळेला आव्हानंही येत असतात आणि अचानकपणे कर्करोगाचं, माझ्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान हे मला त्यावेळेला खरोखर खचवणारं होतं आणि मला उभारी देणारं नव्हतं की आता मला माझ्या स्वतःच्या जीवावर मला बेतलं आहे तर मी काय करायला पाहिजे. तर ते ज्यावेळेला निदान झालं मला कळालं की मला माझ्या स्वतःच्या पाहणीतनंच कळालं, तर ते अर्ली स्टेजला होतं, परंतु तो एक मॅलिग्नंट कॅन्सर होता आणि तो कॅन्सर पसरणारा होता
आणि ज्या वेळेला मला कळालं त्यावेळेला मला माझ्या नातेवाईकांनी सांगितलं की आपण मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण सर्जरी करूया. परंतु त्यावेळेला माझा एक निर्णय होता की जे गरीब लोक आहेत, जे दलित आहेत, जे वंचित आहेत, तर ते कुठे जातात, ते कुठे सेवा घेतात, त्या लाईनीत मला उभं राहून ती सेवा घ्यायची आणि मला बघायचं आहे की त्यांच्या वेदना काय आहेत. म्हणून मी टाटा हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथे पण मला 2 ऑप्शन होते की खाजगी आणि जनरल. पण त्यावेळेला जिथे कचरा उचलणारे जिथे ज्या लाईनीत होते त्या लाईनीत मी जाऊन तिथे माझा अर्ज भरला आणि तिथून माझी त्या आजाराशी झुंज सुरू झाली. वेदना होत्या, मला 6 केमो आणि 30 रेडिएशन घ्यावे लागले. मला माझी कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट होती, मॅसेक्टॉमी नव्हती, परंतु जो केमो होता तो विदिन 3-4 मिनिटांमध्ये 14 सीसीच्या अशा जवळजवळ 10 ते 12 निडल आणि सुई ती इथून देऊन सिरिंजने मला केमो दिला जायचा. त्यावेळेला मला खूप वेदना व्हायच्या, अंगाला टोचलं जायचं आणि माझं त्या पूर्ण ट्रीटमेंटमध्ये केसही गेले होते आणि सगळं शरीर विद्रूप झालं होतं. परंतु मला एक आशा होती की मी ह्याच्यातनं बरी होणार आहे आणि मी ज्या दिवशी ट्रीटमेंट सुरू झाली त्या दिवसापासून मी ट्रीटमेंट एन्जॉय केली. ती अशी केली की मी जेव्हा जेव्हा त्यावेळेला माझ्या कामासाठी जायची त्यावेळेला अनेकांचे फॉर्म भरायची. कोणाला इक्विटीला जायचं आहे, ज्यांना माहिती नाही आहे त्यांचे मी अर्ज भरायची, त्यांना मी तिथे नेऊन पोचवायची. कोणाला त्यांचं अर्ज लिहिता येत नाही, कारण काही ग्रामीण भागातले खेडूत तिथे यायचे तर त्यांना कळायचं नाही, त्यांच्या तिथल्या लोकल कॉर्पोरेटरला काही लेटर लिहायचे, काही पोस्ट करायचे. एक तर मी पोस्ट लिहून मी पोस्ट करायला देखील तिथे जाऊन आले, कारण अनेक लोकांना मला ती संधी देता आली त्यावेळेला. आणि कर्करोगाची मी ट्रीटमेंट घेत असतानाच त्यावेळेला सुद्धा मी कर्करोग अवेअरनेससाठी टाटा हॉस्पिटल बरोबर सुद्धा 2-3 प्रोग्राम केले आणि त्यानंतर जे त्यावेळेला रुग्ण समाजात मला दिसायला लागले, आढळायला लागले, त्यांचं सगळ्यांचं मी मनोबल वाढवायला लागले, त्यांच्या घरी भेटी द्यायला लागले. आणि आज कर्करोगासाठी मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समुपदेशन करते आहे. आत्ताच गेल्या 2 महिन्यापूर्वी मी जे हॉस्पिटलला सुद्धा त्या ठिकाणी मला डीनने बोलवलं होतं आणि अनेक ठिकाणी मी जाऊन अनेक रुग्णांना कॅन्सर बरा होतो, फक्त आपला आत्मविश्वास त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे हे मी सांगत होती. कारण ज्यावेळेला आपल्या उदाहरणातून आपण हाच खरा संदेश दिलात आणि मला हेही वाटतं की सेवा करण्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यायला नाही लागत. ज्या वेळेला आपली ट्रीटमेंट सुरू होती त्यावेळेला सुद्धा आपण सेवा करत होतात. तर मला वाटतं हा फार मोठा खरं तर संदेश आहे सगळ्याच लोकांना की त्याही वेळेला आपण आपलं कार्य हे करत राहिलं पाहिजे. आज खरंच मला खूप छान वाटतं आपल्याशी बोलताना आणि मला वाटतं आमच्या सगळ्यांचं हे भाग्य आहे की आपल्याकडून सगळं हे ऐकायला मिळतंय. आपण राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळाला, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. तर मला वाटतं या पुरस्काराविषयी आपल्याकडून ऐकायचं आहे, कारण आपलं अवघं जीवनच खरं तर या पूर्ण कार्याला समर्पित आहे असं मला वाटतं. तर हा पुरस्काराचा जो क्षण होता त्यावेळेला मनात काय विचार आले आणि पुढे काय वाटतं, लोकांना याबद्दल काय सांगाल? नक्कीच एखादं तुम्ही काम सेवा म्हणून स्वीकारता आणि त्यामध्ये कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत. मला फक्त सेवा करायची आहे आणि हे करत असताना ज्या वेळेला एखादा सर्वोच्च पुरस्कार तुम्हाला जाहीर होतो त्यावेळेला निश्चितच आनंद वाटतो आणि तो एक क्षण आपल्याला आनंद देणारा असतो. परंतु तो आनंद ज्यांची आपण सेवा केलेली आहे, ज्या रुग्णांना आपण बरं केलेलं आहे, जे गरजू आहेत, अत्याचारित आहेत, शोषित आहेत आणि अशा लोकांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो की आमच्या सिस्टरला पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार त्यांच्यासाठीच समर्पित आहे. कारण ह्या माझ्या पूर्ण प्रवासामध्ये मी जिथून शालेय शिक्षण झालं, माझं परिचर्येचं प्रशिक्षण झालं आणि त्यानंतर मी जिथे जिथे कामाला 2च ठिकाणं होती माझ्याकडे की एक भाईंदर आणि एक निर्मळ. तर त्या ठिकाणी त्यावेळेचे माझे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मला त्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आमचे तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत आणि मला आतापर्यंत जे वैद्यकीय अधिकारी ज्यांनी मला सहाय्य केलं, सपोर्ट केलं, मार्गदर्शन केलं, प्रेम दिलं, जे माझे सहकारी आहेत सर्व ते, आणि त्याचप्रमाणे तळागाळातल्या सगळ्या माझ्या सेवा दिलेल्या, सेवा केलेल्या सगळ्या रुग्णांच्या ज्या प्रार्थना आहेत त्याच मला तिथपर्यंत घेऊन गेल्या आणि मला असं वाटतं की त्यांच्या प्रार्थनामुळेच आज मला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि शेवटी मी एकच म्हणेन, हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण,
फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन, अपनी करुणा का जल तू बहा कर दे पावन हर एक मन का कोना. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं असूनही पुष्कळ अजूनी उन्हा, प्रभू मी पुष्कळ अजूनी उन्हा. खरंच आहे, म्हणजे आपला हा पुरस्कार खरंच आपल्याला जो समर्पित केला गेला तो योग्य ठिकाणी केला गेला. कारण आपण नेहमी म्हणतो काम करावं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, आणि आपण आपल्या कर्मालाच ब्रह्म मानलं हे खऱ्या अर्थाने मला वाटतं सगळ्यांना कळलं असेल. तरी मला असं विचारायचं आहे की परिचारिका क्षेत्रात येणाऱ्यांना की असणाऱ्यांना आपण काय संदेश द्याल, जर सांगायचं असेल तर? नक्कीच परिचारिका हे क्षेत्र जे आहे, तर एक परिचारिका मला प्रशिक्षणादरम्यान आता म्हणाली की काय सिस्टर, आपलं हे ग्रामीण भागाचं प्रशिक्षण कसं ना लोकांच्या दारोदारी जायचं. त्यावेळेला मी तिला तिथे थांबवलं. मी म्हटलं असं नको बोलू, हे आपलं परिचर्या आणि सेवेचं जे आहे ते डायरेक्ट आपल्याला ईश्वरी सेवेचा अनुभूती देतं. आपल्याला ही सेवा ईश्वराकडे नेते आहे आणि त्या प्रत्येक तळागाळात आपल्याला त्यांच्या चुलीशी जाण्याचा योग येतो आहे आणि त्यांच्या समस्या आहेत त्या आपल्याला ते डायरेक्ट सांगताहेत. आपण त्यांचे एक आदर्श ऐकणारे एक बनतो. त्यामुळे हा खूप मोठा सेवेचा जो आपला पद आहे त्याला आपण अगदी योग्य वेळेला तो न्याय दिला गेला पाहिजे. आणि परिचर्या ही खूप सुंदर आहे आणि त्या आद्य परिचारिकेला मी आज खरोखर वंदन करते आहे की ज्यांच्यामुळे ह्या परिचर्येला एक नाव मिळालं. नाही, नक्कीच मला वाटतं. आणि तुम्ही हा जो संदेश दिलात आता तो फार महत्त्वाचा आहे की कुठलंही क्षेत्र असू दे तिथे आपल्याला सेवेसाठी संधी उपलब्ध होतात. फक्त आपली त्याच्याकडे बघण्याची दृष्टी थोडीशी बदलायला हवी आणि ती बदलली पाहिजे. आणि या दृष्टीने अगदी थोडक्यात सांगायचं असेल सगळ्या सखींना तर आज थोडक्यात काय सांगाल? मी आज सगळ्या सखींना हे सांगेन की एक दूध आहे, तर दूध जर आपण उकळवलं तर ते फार काळ एक दिवस टिकू शकतं. पण दुधाला दही बनवलं तर दही 2 दिवस राहतं. आणि जर त्याचं ताक बनवलं तर ताकापासून लोणी निघतं. आणि हे लोणी जर काढलं आणि लोण्यापासून जर तूप बनवलं तर ते तूप वर्षानुवर्ष टिकतं. एक आपलं दूध आहे, आपण आहोत, आपलं एक अस्तित्व आहे, तर ते दूधच ठेवायचं की त्याला तूप बनवायचं हे आपल्या हातात असतं. आणि आपण अनेक अखंड वर्ष आपली सेवा करू शकतो आणि आपण हे सर्व जग प्रज्वलित करू शकतो. शासनाच्या अनेक सेवा आहेत आणि त्या सेवा त्या निकषांनी पारित करून आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. त्या सेवा त्या प्रत्येक तळागाळात जेव्हा पोहोचतील तेव्हा खऱ्या अर्थाने ही सेवा परिचर्या एक उत्तम परिचारिका म्हणून आपल्याला नावारूपाला आणता येईल. नक्कीच मला वाटतं हा खरंच इतका विषय खूप छान पद्धतीने आपण मांडलात. सेवा परमो धर्म. आजचा हा विषय कसा वाटला हे जरूर कळवा. वेगवेगळे माध्यम आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यासाठी फेसबुकवर प्रतिक्रिया करवायच्या असेल तर www.facebook.com/dd सह्याद्री, सखी सह्याद्री @gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि @dd सह्याद्री हे आपलं ट्विटर हँडल आहे. सिस्टर, खरंच आज आपण इतक्या छान पद्धतीने बोललात आणि खरंच आपलं कार्य निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने. आपलं सर्वात आधी पुन्हा एकदा अभिनंदन करते. आणि वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. आपल्याला जशी जमेल तशीच खरंच सेवा करत राहायला हवी. कारण आपल्या कामातून आपल्याला वेगळ्या सेवेसाठी वेळ देता येत नाही, पण कामालाच सेवा मानलं तर अनेक जणांना त्याचा उपयोग होईल. मॅडम, मला जाता जाता इतकंच म्हणावं असं वाटतं, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, कर माझे जुळती. धन्यवाद.